येस, बोला. व्यवस्थित येतोय ना आवाज? हा, येतोय, बोला. सर्वांना नमस्कार. इंद्रजिमी जंभ पर बाळ वसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पवन बारी बाह पर समूरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है. दावा द्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है. तेज तम अंश पर कान्य जिमी कंस पर तोमलेंच वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज है. ह्या ओळी जेव्हा कानावर पडतात तेव्हा बाहू स्फुरण पावतात, रक्त सळसळतं, अंगावर शहारे उभे राहतात आणि वातावरणामध्ये एक उत्साह निर्माण होतो. कवी भूषण यांनी ही शिवस्तुती लिहिलेली आहे. शिवाजी महाराजांची स्तुती करताना त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि कवी भूषण यांनी शिवबावन्नी सुद्धा लिहिलेली आहे. कारण ही रचनाच एवढी छान आहे आणि शेवटी शिवाजी महाराजांची ती स्तुती आहे, त्यामुळं ती छान असणारच आहे. आता विश्वात्मके देवे येणे मागे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. अखंड विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे पसायदान मागणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जे का रंजले गांजली त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा मानवतेचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी उद्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अशी शिवस्तुती रचणारे समर्थ रामदास स्वामी आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यासारख्या परिसरामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्या पवित्र भूमीला मी प्रथमतः त्रिवार वंदन करते. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर ज्योतिराव फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, माता अहिल्या, माता सावित्री, माता रमाई आणि माता भीमाई, आणि या स्वातंत्र्य, समता व बंधुता या विश्वामध्ये प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी जे महामानव आणि महामाता यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तसेच हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी 18 पगड जातीच्या ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, त्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी विनम्र अभिवादन करते. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. ही ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेली पुष्पांजली आहे. त्याप्रमाणे आपल्या हृदयाचा चौरंग करून त्यावर श्री गुरूंची पावले ठेवून त्यांची पूजा करावी, असे आपले गुरुवर्य, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी उभी आहे आणि 2 शब्द बोलण्याचं धाडस करत आहेत, ते आपले गुरुवर्य आदरणीय श्री रवींद्रजी पवार सर. आणि या कार्यक्रमासाठी अतिशय मोठ्या संख्येने आणि खूप उत्साहाने उपस्थित असलेले दीपस्तंभ कला अकादमीचे सर्व सन्माननीय सदस्य, माझे मित्रजन आणि कुटुंबीय, मी या ठिकाणी एक आपल्याला प्रसंग सांगू इच्छिते. मागच्याच महिन्यात आम्ही अंदमानला गेलो होतो आणि तिथे सेल्युलर जेलला भेट दिली. सेल्युलर जेल म्हणजे ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही ठेवण्यात आलं होतं आणि अंदमानला स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारकांना पाठवलं जायचं. म्हणजे जे क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घ्यायचे त्यांच्यावर ब्रिटिश सरकार राजद्रोहाचा खटला भरायचं आणि त्यांना अंदमानची म्हणजे काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवलं जायचं. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय, तर तिथे गेलेला स्वातंत्र्य सैनिक हा परत मातृभूमीला कधीही जिवंत येत नव्हता, एवढी ती कठोर शिक्षा होती.
आणि त्यांना तिथं मृत्यूला सामोरं जायला लागायचं. आता त्या ठिकाणी रात्री एक लाईट शो दाखवतात सेल्युलर जेलमध्ये, आणि त्या लाईट शो दाखवताना त्या सेल्युलर जेलचा इतिहास, अंदमानचा इतिहास सगळे संपूर्ण व्यवस्थित माहिती देतात. आणि कशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना हाल करून मारलं जात होतं, कसा त्यांचा छळ केला जात होता, हे सुद्धा दाखवलं जातं. त्यात एक प्रसंग आहे, एक ब्रिटिश अधिकारी एका भारतीय क्रांतिकारकाला, ज्याला राजद्रोहाची शिक्षा झालेली आहे, कैदी समजून त्याला अक्षरशः पायानं चिरडत असतो, पायानं मारत असतो, त्याचे हाल करत असतो. आणि ते बघून मला एका घटनेची आठवण झाली. ती म्हणजे आत्ताच बीड जिल्ह्यामध्ये घडलेली मस्साजोग गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची झालेली हत्या. मी विचार केला की ब्रिटिशांनी भारतीयांवर अन्याय अत्याचार केले, ते परकीय होते, त्यांना आपल्या भारतीय देशबांधवांविषयी आत्मीयता असावी, प्रेम असावं, ह्याची आपण अपेक्षा करू शकत नाही मोठ्या प्रमाणात. परंतु मस्साजोग मध्ये जी घटना घडली ते तर आपले देशबांधवच आहेत, स्वकीयच आहेत, त्यात आप्तस्वकीय सुद्धा असू शकतात. मग असं का घडलं? तर किंवा आपली ह्याची बदलापूरमध्ये छोट्या मुलीवर झालेला अत्याचार असेल, किंवा कोलकात्यामध्ये घडलेली डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार असेल, ही 2-3 मी उदाहरणं देते, पण अशा कित्येक घटना आहेत की जिथे अनागोंदी माजलेली आहे. आणि हे का होतंय? तर आपण शिवाजी महाराजांच्या विचारांपासून दूर गेलो आहोत. शिवाजी महाराजांचं चरित्र अंगीकृत केलेलं नाहीये. ह्या लोकांनी शिवजयंती फक्त नाचून साजरी केली, वाचून साजरी केलेली नाही, हे त्याचं द्योतक आहे. म्हणून आज घराघरात शिवजयंतीचा जागर होणं गरजेचं, शिवचरित्राचा जागर होणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं, त्यांनी आग्र्याहून त्यांची सुटका झाली, शाहिस्तेखानाची बोटं कापली, अफजल खानाचा वध केला, ह्या गोष्टी तर रंजकतेने सांगता येतातच, सांगतात. परंतु त्याच्याही पुढे जाऊन शिवाजी महाराज अंगीकृत करण्यात काहीतरी विचार आहे, शिवाजी महाराजांचं काहीतरी धोरण आहे, त्यांनी एवढं कमी वयात एवढं यश मिळवलं, याच्या मागे काय गमक आहे, हे कुणी याचा विचारच केला नाही, अंगीकारलं नाही. फक्त डीजे समोर नाचण्यातच शिवजयंती साजरी केली गेली, आणि त्याची ही उदाहरणं आपल्याला बाहेर जी दिसत आहेत ती त्याची द्योतक आहेत. म्हणून या व्यासपीठावर ही जिजाऊची लेख आज विषय घेऊन आली आहे, स्फूर्तीचा जिवंत झरा, राजा शिवछत्रपती. स्फूर्तीचा जिवंत झरा असं का म्हणायचं? तर पूर्वी एखाद्या खेडेगावामध्ये एक विहीर असायची, आणि कितीही कडक उन्हाळा असू देत त्याचं पाणी आटत नव्हतं त्या विहिरीचं, आणि मग म्हटलं जायचं ही विहिरीला जिवंत पाणी आहे. एखादी नदी असायची, नदीमध्ये सुकलेली नदी असायची उन्हाळ्याच्या काळामध्ये, आणि त्यात थोडासा मोठा खोल झरा खोदला जायचा, आणि त्यामध्ये अतिशय नितळ, स्वच्छ आणि गोड पाणी सतत येत राहायचं, आणि म्हणायचे या ठिकाणी जिवंत झरा आहे. असं शिवचरित्र आहे, हे कधीही संपणार नाहीये, अखंडपणे आपल्याला स्फूर्ती देत राहणार आहे, प्रेरणा देत राहणार आहे, आणि आपण ती घेतली पाहिजे. अशी अनेक जणांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन त्यांचं आयुष्य उज्ज्वल केलेलं आहे. म्हणूनच मी म्हणते शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, हे जे चरित्र आहे हे अखंड स्फूर्तीचा झरा आहे, आपल्याला अनेक पद्धतीनं ते प्रेरणा देणार आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेऊन कित्येकांनी आपलं आयुष्य उज्ज्वल केलं. त्यामध्ये मी उदाहरण देऊ इच्छिते की बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याचे वडील चंपतराय बुंदेला. चंपतराय बुंदेला हे मोगल बादशाह औरंगजेबाकडे सरदार म्हणून काम करत होते, आणि ते जहागीरदारी त्यांना दिलेली होती. तर मोगलांचं होतं की थोडीशी फितुरी केली किंवा काय केलं की आपल्याच सैनिकांना, आपल्याच सरदारांना कटकारस्थान करून ते मारायचे. त्याच पद्धतीनं मोगलांनी
चंपतराय बुंदेलांची कटकारस्थान करून हत्या केली आणि ते दुःख सहन न होऊन चंपतराय बुंदेलांच्या पत्नी म्हणजे राजा छत्रसाल यांची आई हिने आत्महत्या केली. छत्रसालाचं वय कमी होतं, वडील गेले, आई गेली, आपण दुसऱ्यांची चाकरी करतोय आणि तो शिवाजी महाराजांसारखा स्वाभिमानी होता. मग आपण काय करायचं? आपल्याला स्वतंत्र तर व्हायचं, पण आपलं राज्य खूप छोटं आहे, आपल्याकडे सैनिक नाहीये, आपल्याकडे मनुष्यबळ नाहीये, आपल्याकडे शस्त्रसाठा नाहीये आणि मोगल साम्राज्य एवढं मोठं आहे, त्याच्याशी आपण कसा लढा देणार? त्यावेळी हे जे कविभूषण आहे, मी जी शिवस्तुती मगाशी बोलले, इंद्रजी निजंबपर, हे कविभूषण यांचं त्यांना भरपूर मार्गदर्शन लाभलं. ह्या कविभूषण यांच्या ज्या कविता आहेत त्यामध्ये छत्रसाल आणि शिवाजी महाराजांचा संवाद बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. छत्रसालानं शिवाजी महाराजांची भेट घेतली, त्यांना ते म्हणाले की मला तुमच्या स्वराज्यामध्ये सामावून घ्या किंवा माझी मदत करा मोगलांना हरवण्यासाठी. शिवाजी महाराज बोलले, मी तुला माझ्या साम्राज्यात सामावूनही घेणार नाही, मदतही करणार नाही, मी तुला मार्गदर्शन करेल आणि तू तुझं राज्य स्वतंत्र कर. शिवाजी महाराजांची जे युद्ध करण्याची नीती होती ती सगळी त्यांनी आत्मसात केली, परत गेले आणि मोगलांवर आक्रमण केलं. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकली होती गनिमी कावा करून, त्याच पद्धतीनं त्यांनी बुंदेलखंड हे राज्य स्वतंत्र केलं आणि बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल स्वतंत्र राजा झाला. ते फक्त शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन, शिवाजी महाराजांकडून स्फूर्ती घेऊनच. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. दुसरं एक उदाहरण मी देऊ इच्छिते, ते म्हणजे आसामचे राजे. आसाम राज्यावर अहोम साम्राज्य होतं आणि त्या अहोम साम्राज्याचा राजा होता चक्रध्वज आणि त्याचा एक सेनापती होता, त्याचं नाव लचित बोरफुकन. लचित बोरफुकन हा खूप धाडसी, खूप वीर, शूर, पराक्रमी असा सेनापती होता. लचित हे त्याचं नाव होतं आणि बोरफुकन आसामी भाषेमध्ये बोरफुकन म्हणजे सरसेनापती. सरसेनापती ही त्याची पदवी होती. 1669 मध्ये औरंगजेब हा मुघल बादशाह यानं राजा मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग ह्याला अहोम साम्राज्यावर स्वारी करण्यासाठी पाठवलं. भरपूर मोठी सेना घेऊन तो 1669 ला अहोम साम्राज्यावर चाल करून गेला आणि अहोम साम्राज्य हे छोटं होतं, त्यांच्याकडे तेवढं शस्त्रास्त्र नव्हतं, सेना नव्हती, मनुष्यबळ नव्हतं आणि ह्यांची खूप मोठी सेना आणि शस्त्रास्त्र होती. त्यापुढे त्या अहोम साम्राज्याचा टिकाव लागला नाही, मोगलांचा विजय झाला आणि तो लचित बोरफुकन जो आहे त्याला हार मानावी लागली. भरपूर सारा प्रदेश त्याला द्यावा लागला. मग ह्यांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केली की आपण काय कुठे कमी पडलो, आपलं काय चुकलं, त्यांची सेना जरी जास्त असली तरी आपण काय केलं पाहिजे. आणि मग त्या लचित बोरफुकनला शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळाली, त्यांच्याकडून त्याने प्रेरणा घेतली, गनिमी कावा कसा असतो शिकून घेतलं. सगळ्या युद्धनीती शिवाजी महाराजांची जी होती ती कमी साहित्यात, कमी मनुष्यबळात मोठ्या बलाढ्य शत्रूला आपण कसं हरवू शकतो हे जर शिकायचं असेल तर एकमेव व्यक्ती आहे मार्गदर्शन करणारे, स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि 1971 ला पुन्हा युद्ध झालं. पण हे युद्ध होण्यापूर्वीच लचित बोरफुकन यांनी अशी काहीतरी तयारी केली होती, शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती ती अशी अंगीकारली होती की त्यात त्यांचा पराजय होणं शक्यच नव्हतं. मग ब्रह्मपुत्रा नदीमधून मोगलांची जहाज येणार होती, त्यांना माहिती होतं. मग ब्रह्मपुत्रामधून जी जहाज येणार होती तर मग त्यांनी काय केलं की जिथे पात्र छोटा, जिथे पात्र अरुंद अशी जागा निवडायची. जसं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना ही युक्ती लढवली होती की अफजल खानाचा वध करताना जागा आणि वेळ आपण ठरवायची. म्हणजे जावळीच्या सगळ्या प्रदेशात सैन्य पेरून ठेवलं, सगळा प्रदेश आपल्याला माहिती होतं, कोणतीही वेळ आली काही झालं तरी आपण त्याला
हरवणार. त्याच पद्धतीनं जागा आणि वेळ यानं ठरवली म्हणजे ह्याचा जर तळ जिथे असणार तिथेच ते मुघल आक्रमण करणार. मग त्या अरुंद ब्रह्मपुत्रेच्या नदी पात्राजवळ ह्यांनी तळ ठोकला आणि सगळ्या आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशामध्ये सैन्य पेरून ठेवलं. आणि मोगलांची जहाजे मोठी मोठी होती म्हणून यांनी 1 वर्षापासूनच छोट्या 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 होड्या बांधायला सुरुवात केलेली होती. यांनी छोट्या छोट्या होड्या बांधल्या जेणेकरून सारखं फिरू शकतील आणि मोठी जहाजही वळसा घेऊ शकणार नाही, अशी ती युद्धनीती होती. त्यांच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं शस्त्रसाठा तयार करून ठेवला होता. आणि शिवाय मला हे आवर्जून सांगायचं आहे की शिवाजी महाराज हे अंधश्रद्धेच्या विरोधात होते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी आतापर्यंत ज्या काही स्वाऱ्या केल्यात, जी काही युद्ध जिंकली, मोहिमा काढल्या, जास्तीत जास्त ह्या अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत. त्या आताच जर एवढी अंधश्रद्धा आहे अमावस्येबद्दल तर त्या काळी किती असेल की त्या रात्री भूत खेळता येतात, अशुभ असतं, काय काय प्रकार असतील. मग लोक जे दुसरे राजे होते ते अमावस्येच्या दिवशी कुठलेही कार्य करायचं धाडस करत नव्हते आणि त्याच अंधश्रद्धेचा शिवाजी महाराज फायदा घ्यायचे, अंधाराचा फायदा घ्यायचे आणि मोहिमा राबवायचे. अशाच अंधाऱ्या रात्री त्या लच्छित बोरफुकनची लोक त्या मोगलांच्या जहाजामध्ये लपून छपून जायची आणि त्या तोफांमध्ये पाणी भरून ठेवायची आणि मग ती तोफ उडत नसे, त्याच्यात अग्नी पेटत नसे लवकर. ही एक युद्धनीती होती. आणि जेव्हा मोगल आक्रमण केलं तेव्हा छोट्या छोट्या होड्या ज्या होत्या त्या पटापट नदीच्या पात्रामध्ये फिरत होत्या आणि त्यांच्यावर त्यांनी आक्रमण केलं. आणि किती बलाढ्य सेना असली तरी ती काही करू शकली नाही. लच्छित बोरफुकन यांनी 70,000 सैन्य असलेल्या रामसिंग यांच्या सेनेला हरवलं, त्यांना पराजय पत्करावा लागला आणि लच्छित बोरफुकन यांचा विजय झाला. त्यांची आता जी काही पत्र भेटतात त्यात कळतंय की त्यांनी शिवाजी महाराजांपासून कशी प्रेरणा घेतलेली आहे. आणि मग त्यांचा राजा जो होता चक्रध्वज, त्याने लच्छित बोरफुकन यांना विचारलं की आपल्याकडे एवढं साहित्य नसताना, शस्त्र सामुग्री नसताना हा विजय कसा प्राप्त झाला. त्यावर त्याचं उत्तर होतं, सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये एक शिवाजी राजे आहेत, ते गनिमी काव्याने युद्ध करतात आणि त्याच पद्धतीनं मी युद्ध करून हा विजय आपल्याला प्राप्त केलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की लच्छित बोरफुकन यांचा आपली पुण्याला खडकवासल्याला जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे त्यामध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे सध्या देखील. आणि त्यांच्या नावानं, लच्छित बोरफुकन यांच्या नावानं त्या एनडीए मध्ये उत्कृष्ट विद्यार्थ्याला दरवर्षी लच्छित बोरफुकन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येतं. एवढा मोठा तो सेनापती होता आणि तो कुणाकडून प्रेरणा घेतो, आपल्या शिवाजी महाराजांकडून. म्हणजे शिवाजी महाराज किती उंचीवर आहेत हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ घेतली होती. भगतसिंग असतील, राजगुरू असतील, यांनी सुद्धा शिवाजी महाराजांकडूनच प्रेरणा घेतली होती. 1906 मध्ये ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं साहित्यासाठी, 1906 मध्ये पहिलं भारताला साहित्यामध्ये मिळालेलं नोबेल पारितोषिक ते रवींद्रनाथ टागोर, एवढे मोठे ज्येष्ठ साहित्यिक ते होते. आणि ते जपानमध्ये जेव्हा गेले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या देशाची एका वाक्यात ओळख सांगा. त्यावेळी त्यांनी सांगितलं, माझ्या देशाची ओळख म्हणजे एका वाक्यात मी सांगू इच्छितो ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातून मी आलेलो आहे. एवढा मोठा ज्येष्ठ साहित्यिक जेव्हा शिवाजी महाराजांच्या देशातून आलेलो आहे असं सांगतो त्यावेळी आपल्याला खरोखरच आपली मान उंचावणार आहे. एवढं शिवाजी महाराजांचं कार्य मोठं होतं. त्यानंतर फिलिप्स मॅसन हा इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी होता. तो भारतामध्ये आला, एवढा मोठा खंडप्राय देश आणि ह्या देशावर मुठभर इंग्रजांनी राज्य कसं केलं म्हणून त्याला प्रश्न पडला. त्याने इथल्या 5,000 राजांचा अभ्यास केला आणि आर्मीज इन इंडिया म्हणून त्यानं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये
त्याला 3च राजांनी प्रभावित केलं असं त्याने लिहून ठेवलंय. 3ऱ्या क्रमांकावर अकबर बादशाह, 2ऱ्या क्रमांकावर शिखांचे राजे रणजित सिंह आणि 1ल्या क्रमांकावर ज्याचं नाव त्यांनी सांगितलं ते म्हणजे राजा शिवछत्रपती. ह्या राजाने त्यांना खूप प्रभावित केलं. त्याही पुढे तो लिहून ठेवतोय की राजे छत्रपती शिवाजी महाराज हे जर अजून काही काळ टिकले असते, वाचले असते, तर ह्या राज्यावर, ह्या देशावर आम्ही कधीही राज्य करू शकलो नसतो, असं त्याने लिहून ठेवलंय. त्याही पुढे आपल्यासाठी थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यानं असं लिहिलंय की शिवाजी महाराजांच्या विचारांपासून ही जनता दूर गेली, त्यांच्या चरित्रापासून यांनी फारकत घेतली, म्हणून हा देश पारतंत्र्यात गेला. हे आपल्याला या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शेवटची ओळ ती ज्याने लिहिली त्याच्यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जर शिवचरित्रापासून आपण फारकत घेतली होती म्हणून पारतंत्र्यात गेलो, तर पुढे आपल्याकडून ही चूक होऊ नये हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांकडून सगळ्यांनी प्रेरणा घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पत्रावर वरती जय शिवराय लिहिलेलं असायचं. शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता आणि आपली जी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे ह्यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांवर स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे शिवाजी महाराजांचे रयतेचं राज्य होतं, ह्यात सगळ्यांना समान लेखलं जात होतं. त्याच पद्धतीने तो प्रभाव हा राज्यघटनेवर सुद्धा पडलेला आपल्याला दिसून येतो. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आपण पुढे वाटचाल करतो, पण शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा कशी मिळाली? शिवाजी महाराज तर छोटे होते, मग ही प्रेरणा त्यांना जिजाऊंकडून मिळाली. मग एक आई जेव्हा असा विचार करते की माझ्या मुलाला देशासाठी आपल्याला त्याचा प्राण गेला तरी चालेल, पण हे स्वराज्य स्थापन करायचंच आहे, असं म्हणतात ना, शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात, स्वतःच्या घरात शिवाजी नको, कारण शिवाजी होणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण सतत पावली त्याच्या पुढे दिव्य त्याला पार करावी लागतात. म्हणजे जेव्हा शिवचरित्र आपण वाचतो तर थोडासा असा विचार येतो की शिवाजी महाराजांनी कधी श्वास घेतला होता की नाही? एक मोहीम झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, कायम व्यस्त असायचे. आणि मग ही स्त्री अशी का तयार झाली की तिने एक मुलगा आपल्या पणाला लावला? ह्याचं कारण त्यावेळी अतिशय अनागोंदी माजलेली होती, जनता अतिशय दुःखी होती. आणि परवाच धन्यकुमार काळे सरांनी आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलं खंडागळे हत्ती प्रकरण, भोसले आणि जाधवांमध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं. जिजाबाईंना माहेर राहिलं नव्हतं, माहेर पण तिला माहित नव्हतं. त्यानंतर मूर्तिजा निजामशाह यानं कटकारस्थान करून जिजाऊचे वडील आणि 3 बंधू यांची हत्या केली. माहेर नष्ट झालं होतं, त्यांचं उद्ध्वस्त झालं होतं माहेर. त्याही पुढे शहाजी राजेंचे थोरले बंधू खेळूरजी राजे भोसले यांच्या पत्नीला मुघलांनी उचलून नेली होती. मग यांच्या मनामध्ये ज्वालामुखी निर्माण झाला जिजाबाईंच्या की सरदारांच्या पत्नीची ही अवस्था आहे, तर गोरगरीब जनतेच्या बायकांची काय परिस्थिती असेल याचा विचारच न केलेला बरा. आणि म्हणतात ना, आसमानी संकट, सुलतानी संकट. आसमानी संकट म्हणजे ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, यामुळे शेतकरी त्रस्त असायचे, पीक पाणी जायचं, काही त्यात उगवायचं नाही. आणि सुलतानी संकट हे कशावरून नाव पडलं? तर जेव्हा एखादं युद्ध व्हायचं, सेना त्या शेतातून जायची, धाड 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 घोडे त्याच्यावर टापा मारत जायचे, सगळं शेत उद्ध्वस्त व्हायचं, त्या शेतकऱ्याच्या हाती काहीच लागायचं नाही. आणि ह्या सुलतानांचे मोठमोठे वतनदार, जहागीरदार, मुजुमदार शेतकऱ्यांचा अतिशय छळ करायचे, सगळ्याकडून कर वसूल करायचे. आणि ह्या सगळ्या संकटांना सुलतानी संकट म्हटलं जायचं. आणि सुलतानी संकट खूप मोठं राज्यावर आलेलं होतं. आणि त्यातूनच जिजाऊ प्रेरित झाल्या आणि त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. मग ही शिकवत असताना, मुलाला आपलं आरोग्य असेल, शिक्षण असेल, सगळं घडवत असताना त्यांनी त्यांच्यामध्ये नीतिमत्तेचं खूप मोठा संस्कार रुजवला. मग त्यांनी त्यांना रामायणातल्या असतील, महाभारतातल्या असतील गोष्टी सांगितल्या.
मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की ह्या गोष्टी सांगताना रामानं रावणावर कसा विजय मिळवला, धाडधाड बाण मारले, हे केलं ते केलं असं रंगवून नाही सांगितलं. त्यांनी खूप महत्वाचा विचार त्यातला सांगितला की रामाने रावणावर विजय मिळवला ह्याचं कारण रामाच्या बाजूने नीती होती. इतका पक्का हा संस्कार रुजवला की जिथे नीती असते, नीतीच्या त्याच्याकडे जास्त सैन्यबळ नव्हतं, जास्त शस्त्रास्त्रे नव्हती, तरीही त्यांचा विजय झाला कारण त्यांच्या बाजूने नीती होती. पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला कारण पांडवांकडे नीती होती. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला कारण श्रीकृष्णाच्या बाजूने नीती होती. हा संस्कार नीतिमत्तेचा, नैतिकतेचा शिवाजी महाराजांवर एवढा ठसवला गेला की त्यांना पक्क डोक्यात बसलं की नीतीनं आपण नीतीसाठी, धर्मासाठी, नीतिमत्ता राखण्यासाठी, लोककल्याणासाठी जे कार्य करतो त्यात विजय मिळतो आणि तो चिरकाळ टिकतो. आज 350 वर्ष झालं तरीही आपण शिवाजी महाराजांना विसरत नाही. आपल्या आजोबांच्या पुढचे खाकपर पंजोबा आपल्या लक्षात नाहीयेत, पण शिवाजी महाराजांची सगळी वंशावळ आपल्याला आठवते. का? कारण त्यांनी काम तसं केलेलं आहे आणि हा संस्कार जिजाऊने त्यांच्यामध्ये रुजवलेला आहे, हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे. शिवाजी महाराजांवर तो संस्कार तर रुजवलाच, शिवाय शिवाजी महाराज एवढे चाणाक्ष आणि खूप हुशार होते. जेव्हा कधी प्रत्येक शत्रूची नाडी त्यांनी अचूक ओळखलेली असायची की कोणत्या क्षणी कोणता शत्रू कसा वागेल, आता आपल्याला कशी रणनीती आखायची आहे. एक पोर्तुगीज अधिकारी छान लिहून ठेवतोय. तो म्हणतोय शिवाजी हे युद्धाच्या काळापेक्षा शांततेच्या काळात जास्त धोकादायक आहेत. असं का लिहितोय तो? कारण शांततेच्या काळामध्ये शिवाजी महाराज पूर्ण युद्धाची तयारी करायचे आणि त्याचं खूप मोठं गमक ह्याच्यात पण आहे की शिवाजी महाराजांचे 4000 गुप्तहेर हे संपूर्ण स्वराज्यामध्ये पेरलेले होते. त्यांचे मुखिया हे आपले बहिर्जी नाईक होते आणि शिवाजी महाराज हलक्या कानाचे नव्हते. कुणी सरदार त्यांना येऊन काहीतरी सांगणार आणि ते त्याच्यावर विश्वास ठेवायचे नाही. प्रॉपर जेव्हा त्यांना मेसेज मिळायचा त्यांच्यावर ते विश्वास ठेवायचे. असं म्हणतात शांततेच्या काळात रक्त सांडलं, शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडावं लागत नाही. तोच विचार शिवाजी महाराज करत होते आणि शांततेच्या काळात अतिशय बारकाईने युद्धनीती, रणनीती त्यांची ठरवत होते. शत्रूची नाडी ते अचूक ओळखायचे की हा शत्रू आता कोणत्या वेळी काय करेल हे त्यांना अगोदरच माहित असायचं आणि त्याच्यामुळे त्यांचं कमी साहित्यात, कमी सैनिकात विजय होत जायचा. ह्या ठिकाणी मी एक उदाहरण आवर्जून सांगू इच्छिते, ते म्हणजे बेहलोल खाना बरोबर प्रतापराव गुजरांचं झालेलं युद्ध. प्रतापराव गुजर आणि बेहलोल खान यांच्यामध्ये युद्ध झालं आणि बेहलोल खानाचा त्या युद्धामध्ये पराभव झाला. प्रतापराव गुजर यांचा विजय झाला आणि ते खूप खुश झाले आणि बेहलोल खान शरणागत आला. त्यांना मला माफ करा, माफी मागायला लागला आणि यांनी अगदी मोठं उदार अंतकरणाने त्याला सोडून दिलं. इकडे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. पत्र पाठवलं महाराजांना की बेहलोल खानावर आम्ही विजय मिळवला, तो आम्हाला शरण आला म्हणून आम्ही त्याला सोडून दिलं. त्यांना वाटलं राजा आता काहीतरी मोठी शाबासकी देतील आपल्याला. राजांनी ते पत्र वाचल्याबरोबर त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांना माहित होतं बेहलोल खानची वृत्ती काय आहे. त्यातने डाव खेळला यांच्या बरोबर की आता माफी मागायची, नंतर चालून जायचं, आता कसं तरी आपला जीव वाचून घ्यायचा. आणि शिवाजी महाराजांनी बेहलोल खानाला पत्र लिहिलं की बेहलोल खान सापाची जात आहे, कधीही उलटेल, तुम्ही त्याला प्रतापराव सोडायला नको होतं. आता एक करा, त्याला मारल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही, अशा अर्थाचं ते पत्र होतं. आणि शिवाजी महाराजांचं पत्र प्रतापराव गुजरांच्या हाती येईपर्यंतच बेहलोल खान 40,000 सैन्यानिशी प्रतापरावांवर हल्ला करण्यासाठी निघाला होता. ती बातमी त्यांना कळली आणि राजे किती चतुर आहेत हे प्रतापरावांना कळलं आणि त्यांना स्वतःवरच खूप पश्चाताप झाला की आपण खूप मोठी चूक केली. ह्या चुकीची भरपाई करायची असेल तर आता बेहलोल खानावर चालून जाणं आपल्याला गरजेचं आहे. मरू किंवा मारू, जे काय होईल ते, पण आता आपण जायचं आहे. आणि प्रतापराव गुजर होते नव्हते तेवढे मावळे घेऊन लढायला गेले. मावळे होते किती? प्रतापराव गुजर स्वतः धरून 7
साहजिकच ते त्या ठिकाणी मारले जाणार होते, पण लढायचं होतं. जीव गेला तरी चालेल, पण माझ्या राज्यासाठी, हे माझं राज्य, माझ्या राजाचं राज्य म्हणजे माझ्या स्वतःचं राज्य आहे आणि मी खूप मोठी चूक केली, त्याचं प्रायश्चित्त मला घ्यायचं आहे, असा विचार करून ते गेले. ह्या प्रसंगाचं वर्णन कवी कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कवितेमध्ये यथार्थ मांडलेला आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, खालून आग वर आग आग बाजूंनी, समशेर उसळले सहस्त्र क्रूर इमाणी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी, खग सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, दगडांवर दिसतील अजूनही तिथल्या टाचा, डोहात तरंगे अजूनही रक्तरंगाचा, क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा, अद्यापी वीराणी वाऱ्यावर कुणी गात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. यथार्थ चित्रण त्यांनी या प्रसंगाचं केलेलं आहे आणि खरोखर त्यांनी श्रीच्या खिंडीमध्ये अजून ह्या आठवणी ताज्या आहेत आणि त्या ठिकाणी याचं स्मारक ह्या मावळ्यांची तिथं बांधलेली आहेत. हेच मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की शिवाजी महाराजांना शत्रू कोणत्या वेळी कसं वागेल हे अतिशय व्यवस्थितपणे कळलेलं होतं आणि त्याला क्षमा करायची नव्हती हे त्यांनी हेरलं होतं. पण ज्यावेळी प्रतापरावांचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांना खूप दुःख झालं आणि आपण असं का लिहिलं ह्याचाही त्यांना पश्चाताप होता. मग त्यांनी हंबीरराव मोहितेंना परत बेलोल खानावर चाल करून पाठवलं आणि तिथे बेलोल खानाचा पराभव केला. त्यांनी त्याचा सूड उगवला प्रतापरावांच्या देहांताचा. आणि प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी आपल्याला सून म्हणून करून घेतली, राजारामाला पत्नी. त्या काळचा कुठलाही स्टेटस न बघता एका सरदाराच्या मुलीला आपली सून करून घेतली, असा हा राजा होता की सरदार तर मृत्युमुखी पडले होते पण त्यांच्या मागची काळजी, त्यांना माहित होतं की आपण गेलो तरी आपला मुलं बाळ असतील, संसार असतील, अतिशय व्यवस्थितपणे राज्य सांभाळणार आहेत, हे त्यांनी केलं. शिवाकाशीद असेल, त्यांना माहिती होता शिवाकाशीदांना की सिद्धीच्या तळावर गेल्यावर आपण तर मरणाला सामोरं जातोय आता, पण हसत हसत गेले. आग्र्याहून सुटका असेल, तिथे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद थांबले होते. त्यांनाही माहिती होतं की पुढं काय आपलं होणार आहे. तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, सगळ्यांनी प्राणाची बाजी लावली. लोकही कशी हेरली. दांडपट्टा चालवणारा मुलगा एकदा बघितला आणि जीवा महाला म्हणून त्याला आपल्या सोबत घेतलं. बहिर्जी नाईकांना हेरलं. शिवाजी कावजी अफजल खानासारखा खूप मजबूत होता, त्यालाही हेरलं, आपल्याकडे घेतलं कामाला. आणि त्या अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजी कावजी कोंढाळकर महाराजांच्या सोबत होते. म्हणजे प्रत्येक गोष्ट महाराजांच्या चरित्राचा बारकाईने अभ्यास करताना आपल्याला ह्या शिकायला मिळतात, प्रेरणा देत राहतात. शत्रूला कसं नामोहरण करायचं, कशा पद्धतीने युद्धनीती खेळायची हे ते शिकवत असत. मग अशीच मी सांगितलं की आसमानी संकट आणि सुलतानी संकट, जसं स्वराज्य स्थापन झालं तसं सुलतानी संकट बंद झालं जनतेचं. कारण ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं राज्य रयतेचं राज्य होतं, जनतेला हे राज्य आपलं वाटत होतं. प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराज काळजीपूर्वक करत होते, बारकाईने बघत होते छोट्या छोट्या गोष्टी. त्यांचं सैनिकांना आदेश असायचा की रात्री झोपताना दिवे विझवून झोपा, म्हणजे एखादा उंदीर येईल आणि ती दिव्याची वात ओढून नेईल, मग गवताच्या गंजीला आग लागेल आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान होईल, असं व्हायला नको म्हणून दिवे विझवून झोपा. असे बारकाईने छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलेलं असायचं. जेव्हा आपलं सिंधुदुर्गचं बांधकाम चालू होतं तेव्हा सुद्धा ते आपल्या दौलत खान आरमाराचे प्रमुख होते, त्यांना सांगितलं की शिसं देताना इंग्रजांकडून शिसं घ्यायला लागायचं, तर ते इंग्रज खूप खोटे आहेत, मापात पाप काढतील असा शब्द वापरलेला आहे, तुम्ही काळजीपूर्वक करा. आणि बांधकाम करताना वाळू जी आहे ती गोड्या पाण्यात धुवा, खाऱ्या पाण्यात धुवू नका, जेणेकरून बांधकाम मजबूत होईल. म्हणजे आजकालच्या आपल्या सार्वजनिक बांधकामाच्या काम करणाऱ्या अभियंत्यांनी ही गोष्ट शिकल्या पाहिजे की पुढे रस्ता करणं सुरू असतो आणि मागं खड्डे पडणं सुरू असतात. अशा वेळी शिवचरित्रात काय नाहीये
प्रेरणा देणारी प्रत्येक वाक्य हे प्रेरणा देणार आहे असं मला वाटतं. जेव्हा म्हणायचे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, त्याच्यासाठी एका कवितेनं खूप छान लिहून ठेवलं एका कवीनं. आदेश सैनिका थेट, न तुटो भाजीचा देठ, अरे अशी राहू द्या जाग, ना लागो गवता आग, तान्हाजी जाणतो विघ्न, टाळतो मुलाचे लग्न, हे कुठून येते सगळे, हे कुठून येते सगळे, ही गोष्ट आहे रे साधी, रयतेसाठी फक्त रायगडाची गादी, रायगडाची गादी. खूप छान शिवाजी महाराजांचं जे काम होतं जनतेच्या विषयी ह्या 4 ओळीतून एका कवीने मांडलेलं आहे. शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत ते आजच्या जीवनामध्ये कसे आपण अंगीकारू शकतो, त्यांचा वापर आपलं जीवन उज्ज्वल करण्यासाठी कसं करू शकतो. आज तर आपल्याला गड आणि किल्ले जिंकायचे नाहीयेत, आज तर युद्धभूमीवर जायचं नाही आहे. मग आज आपण ते विचार कसे अंगीकारू शकतो, काय त्याच्यातून घेऊ शकतो, आपण कसं वागलं पाहिजे, म्हणजे खरोखर शिवजयंती शिवाजी महाराजांना जशी अपेक्षित आहे तशी होईल. छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. मला हे या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपले पवार सर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात, आपल्याला घडवतात, आपल्या व्यक्तिमत्वाला एक एक पैलू पाडून आपल्याला हिऱ्याचं स्वरूप ते देत आहेत आणि ते एक आदर्श शिक्षक आहेत. त्यांच्या हाताखाली जे मुलं शिकतात त्यांना ते घडवत आहेत, खूप चांगले उपक्रम राबवून त्यांच्यावर संस्कार करत आहेत. हेच आपण जे काय काम करतो ते अतिशय आत्मीयतेनं चांगल्या पद्धतीनं करणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं आहे. आपल्या पूनम साळुंखे मॅडम आहेत, त्या एक आदर्श शिक्षिका आहेत. त्यांनी आत्ताच गड किल्ल्यांवर एक लेख लिहिला आणि मी त्यांनी बघितलं त्यांच्या शाळेतले एक विद्यार्थिनी एवढं सुंदर भाषण ते गड किल्ले जगवा वाचवा आणि त्याच्यावर करत होती की मला सुद्धा वाटलं की अरे आपल्याला एवढे छान येत नाही. आणि मला हेवा वाटतो ह्या दोघांच्या हाताखाली जे मुलं शिकतात ना त्यांचा हेवा वाटतो की काय पुढे ही मुलं घडणार आहेत, हे दोघं काय देत आहेत त्या विद्यार्थ्यांना. म्हणजे मॅडमचे स्टेटसही असतात, मी बघत असते, वेगळे वेगळे प्रत्येक वेळी उपक्रम असतात आणि त्यांनी झोकून दिलेलं आहे शाळेसाठी. म्हणजे खरोखर एक आदर्श शिक्षिका म्हणाव्यात ना तसं खरोखर त्या आदर्श शिक्षिका आहेत. बारीक बारीक गोष्टी त्या मुलांना शिकवत असतात. गड किल्ले संवर्धनावर तर त्यांनी खूप छान लेख लिहिलेला आहे. गड किल्ले संवर्धन आता जिंकायचे नाही ना, आपल्याला त्यांचं संवर्धन करायचं आहे. त्याच्यात पर्यटनाचा कसा विकास होईल ह्याचा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यातून तिथल्या स्थानिक लोकांना 4 पैसेही मिळू शकतात, शासनालाही महसूल मिळू शकतो. अशा गोष्टी करणे गरजेचं आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात असू दे, आपण ते काम करता अतिशय आत्मीयतेनं केलं, त्या कामाला झोकून देऊन केलं तर त्या कामातून आपल्याला आनंदही मिळत राहतो आणि ते काम चांगल्या पद्धतीनं होत सुद्धा राहतं. कुठलं तहसील कार्यालय असेल, कुठलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, गव्हर्नमेंटचं शासनातलं कुठलंही ऑफिस घ्या, बऱ्याच ठिकाणी सामान्य नागरिकांना असा अनुभव येतो की जायचं, मोठ्या अधिकाऱ्याला भेटायचं, मग आता आपल्याला भेट मिळेल की नाही, अति छोटीशी चिठ्ठी लिहून पाठवायची, दडपण येतं. तर मला असं वाटतं की आता लोकशाही आहे, तर ह्या लोकशाहीमध्ये असं लोकांना दडपण येता कामा नये कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये जाताना, काम करून घेताना. आणि मी अभिमानानं सांगू इच्छिते की मी माझ्या स्वतःसाठी तरी मी ज्या कॅबिन मध्ये बसते त्या कॅबिनचा दरवाजा कायम उघडा असतो. कोणी येऊन भेटू शकतं, मला त्यांचे प्रश्न सांगू शकतं आणि जेवढं शक्य होईल तेवढी मी मदत त्यांना करत असते. अगदी खूप मोठं काम त्यांचं असेल, माझ्याकडून होत नसेल ठीक आहे, पण मी मार्गदर्शन करू शकते. तर असं मला वाटतं प्रत्येकानं आपलं जे काय काम असेल, आता मी मगाशीच बोलले, आपले सार्वजनिक बांधकाम मध्ये कुठलंही असेल, महानगरपालिका असतील, कुठलेही असतील, तिथे इंजिनियर असतील, शिवचरित्रातून हे घेण्यासारखं आहे ना. त्यांचं कसं काम होतं, आपलं काम आपण किती प्रामाणिकपणे करतोय, त्याचा उपयोग जनतेला किती होतोय, आपलं काय चुकतंय, कुठं चुकलं ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांचा आदर करणं, शिवाजी महाराजांच्या चरित्रात तर किती ठिकाणी आहे की कितीतरी उदाहरणं आहेत की स्त्रियांचा त्यांनी किती आदर केला. ही खूप मोठी गोष्ट आताच्या तरुण मुलांना मुलींना सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. घरातूनच हे बाळकडू दिलं गेलं पाहिजे
जसं जिजामातेनं शिवाजी महाराजांना लहानपणीच दिलं, म्हणून ते एवढं मोठं इतिहास घडवू शकले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांचा आदर करणं. शिवाजी महाराजांनी, शहाजी राजांनी सुद्धा स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. मूर्तिजा निजामशहा हा छोटा होता. निजामशहाच्या मृत्यूनंतर मूर्तिजा निजामशहाला त्यांनी गादीवर बसवलं आणि स्वतः सगळं राज्य सांभाळलं, सगळी जहागीरदारी सांभाळली. त्यांच्या मनातही स्वराज्य स्थापन करण्याचा विचार अनेक वेळा आला, पण त्यांनी ते धाडस केलं नाही. पण ते बाळकडू त्यांनी शिवाजी राजांमध्ये 100% रुजवलं होतं. आणि शहाजी राजांचं स्वप्न होतं स्वराज्य स्थापन करायचं, जिजामाऊलींचं स्वप्न होतं स्वराज्य स्थापन करायचं, आणि ह्या मुलानं आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढा इतिहास घडवला. विचार करा. मग आपण वागत असताना शिवचरित्रातून हीच प्रेरणा, हीच स्फूर्ती घ्यायची आहे की आपण आपल्या आई वडिलांचा आदर करणं, मोठ्या माणसांचा आदर करणं, त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणं. आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणं हे तर आहेच, पण त्याच्याही पुढचं महत्वाचं, आपलं कोणतंही कृत्य असं असू नये की आपल्या आई वडिलांना त्याच्यासाठी मान खाली घालावी लागेल. आपलं प्रत्येक कृत्य असं असलं पाहिजे की आपल्या आई वडिलांची मान ताठ झाली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे, ओ ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा नातू आहे. हे त्यांनी कधी सांगू शकतील आपण काहीतरी चांगलं काम करू. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. शिवाजी महाराजांकडून खूप शिकणे, एवढं प्रेरणादायी आहे चरित्र, किती म्हणते आता किती दिवस सांगितलं तरी संपणार नाहीये. आता हल्ली नवीन मुलं जॉईन होतात, गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये असतील, प्रायव्हेट मध्ये असतील, सरळ वरिष्ठांनी काही काम सांगितलं की म्हणतात हे माझ्या डोमेनचं नाहीये. शिवाजी महाराज स्वतः राजे असून सुद्धा रणांगणावर युद्ध लढण्यासाठी जायचे. त्यांनी म्हणायचं का माझ्या डोमेनचं नाहीये? मग शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. अष्टप्रधान मंडळापैकी पंडित आणि प्रधान 2 सोडले तर सगळ्यांना युद्धनीती आणि रणांगणावर जायची तयारी दाखवायला लागायची. मग त्यांनी म्हणायचं माझ्या डोमेनचं नाहीये. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे आणि वेळ प्रसंगी त्यांनी युद्ध करायला सुद्धा जायला पाहिजे, अशी त्यांची अट असायची. कितीतरी गोष्टी शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या आहेत. कुठेही काम करताना अतिशय सचोटीने केलं पाहिजे. कोणी इंजिनियर असतील, अभियंते, कुठल्याही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आपण काम करत असू, आपले जे सहकारी असतात, शिवचरित्रातून हे सुद्धा घेण्यासारखं आहे की शिवाजी महाराज त्यांचे सहकारी. म्यूट करा, सुरू करा ताई, सुरू करा, काय प्रॉब्लेम. ओके ओके. शिवाजी महाराजांनी आपल्या सहकार्यांना कसं वागवलं. जेव्हा आपण वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतो तर आपले जे सहकारी आहेत, आपलं वागणं त्यांच्याशी कसं असलं पाहिजे. कुठलीही शंका सांगताना त्यांना त्याच्यात संकोच वाटता कामा नये. आपलं वागणं त्यांच्याशी एवढं सहकार्याचं, मैत्रीचं असलं पाहिजे. ह्या बारीक बारीक गोष्टी शिवचरित्रातून आपल्याला प्रेरणा घेण्यासारख्या आहेत. खूप सांगण्यासारखं आहे शिवाजी महाराजांबद्दल. प्रत्येक गोष्ट ही शिकण्यासारखी आहे. बारीक बारीक अभ्यास केला तर. शिवाजी महाराज म्हणतात, बऱ्याच ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे की स्त्रियांना मातेप्रमाणे ते मानत होते. आईचा दर्जा ते प्रत्येक स्त्रीला देत होते आणि हे बाळकडू त्यांना जिजामातेकडून मिळालेलं आहे. जाता जाता एवढंच बोलेल, जीवन में अमर कहानी, जीवन में अमर कहानी, अक्षर अक्षर गढ़ लेना, शौर्य कभी मर जाए तो शेर शिवराय पढ़ लेना, शेर शिवराय पढ़ लेना. धन्यवाद. आणि ह्या पुढे थोडस माझं सांगायचं राहिलं मगाशी. सर, तुमचे किती आभार मानावेत ते कमी आहेत. तुम्ही काय आम्हाला दिलं मी आता शब्दातही सांगू शकत नाही. ही व्याख्यान मला सुरू करून आतापर्यंत 3 पुष्प झालेली आहेत. राजेंद्र शिनारे सर,
धन्यकुमार काळे सर आणि अनिलजी चौरे सर, एवढं त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि आज मी चौथं पुष्प गुंफण्याची मला तुम्ही संधी दिली आणि ही व्याख्यान मला सुरू करून अतिशय आम्हाला म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी समृद्ध केला असं मला वाटतं. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मी धन्यवाद मानते. माझं बोलणं सगळ्यांनी एवढा वेळ देऊन शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. क्या बात है. सन्माननीय गीताताई कुळवंत, नाम ही बड़ा है.